नमस्कार. अमेरिकेबद्दलच्या काही वेगळ्या गोष्टी. इथे ज्यावेळेस तुम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे, किराणा घ्यायचा आहे, तर प्रॉपर मॉलमध्ये जाऊनच घ्यावा लागतो. आता भारतामध्ये कसं आहे ना, आपण घरातून बाहेर पडलो की एक छोटी-छोटी दुकानं तुम्हाला सहज मिळून जातात. आपल्यासाठी तो कन्व्हिनियन्स आहे ॲक्चुअली, की घरातून बाहेर पडलं, थोडंसं एका मेन रस्त्याला लागलो की दुकानं असतात. इथे असं नाहीये. इथे दुकानं एकतर तुमचा जो रेसिडेन्शियल एरिया असतो त्याच्यापासून थोडीशी लांब असतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला किराणा घ्यायचा आहे, भाजीपाला घ्यायचा आहे, तर भाजीचं एखादं दुकान आहे आणि तिथे जाऊन फक्त भाज्या घेऊन आलो, छोटंसं दुकान आहे, असं होत नाही. प्रॉपर मॉलसारखी दुकानं असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डी-मार्ट. आता आपल्याकडे बघा, आपण प्रत्येक गोष्टीसाठी डी-मार्टला जातो का? नाही. पण इथे तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर वॉलमार्ट, टार्गेट किंवा ह्युस्टनमध्ये HEB नावाचं ग्रोसरी स्टोअर आहे, जिथे तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतात, किराणा मिळतो, इव्हन तिथे म्हणजे इतरही सामान मिळतं. ते एक प्रॉपर मॉलसारखी दुकानं असतात. तर थोडक्यात काय, अशी छोटी-छोटी प्रायव्हेटली ओन किराणा दुकान, भाजीची दुकानं अमेरिकेमध्ये बघायला मिळत नाही. फार रेअरली तुम्हाला एखादं कोणतं तरी असं बघायला मिळेल, पण इट्स व्हेरी रेअर. मेन सिटीमध्ये तर नसतातच, पण छोट्या-छोट्याशा गावांमध्ये मात्र तुम्हाला प्रायव्हेटली ओन ग्रोसरीची दुकानं किंवा भाज्यांची दुकानं बघायला मिळू शकतात. आता हे तर झालं किराणा दुकान किंवा भाजीपाला. पण एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे फार्मर्स मार्केट. आपल्याकडे कसा आठवडी बाजार भरतो बघा गावाकडे, तसं अमेरिकेमध्ये ना फार्मर्स मार्केट असतं. आता फार्मर्स मार्केट सगळ्या सीझनमध्ये सगळ्याच ठिकाणी चालू नसतं. आता टेक्साससारख्या ठिकाणी फार्मर्स मार्केट तुम्हाला मोस्ट अदर वीकेंडला बघायला मिळेल. पण आता तेच जर तुम्ही नॉर्थला जाल तर तिथे नाही बघायला मिळत, कारण की तिकडे वेदर तसं नाहीये. तर पण समरमध्ये मात्र फार्मर्स मार्केट असतं. तर फार्मर्स मार्केट म्हणजे काय, जिथे शेतकरी स्वतः सगळं पिकवतात आणि डायरेक्ट कस्टमरला विकतात. त्याच्यामध्ये थर्ड पर्सन कोणी नसतो. सो हे आपल्याकडे पण आहे आणि इथे पण आहे. ही गोष्ट मात्र एक कॉमन आहे.